नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. तर शेवभाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तळलेल्या शेवेची बनवलेली भाजी येते की नाही. आणि ही पाहू शकताय मी तर शेवभाजी बनवलेली आहे आणि हा जो शेव आहे तो तळलेला नाहीये. तर आपण शेव न तळताच ही शेवभाजी बनवणार आहोत, म्हणजे अगदी कमी तेलामध्ये बनवणार आहोत. त्याच्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे आणि घरच्या घरी आपण हा शेव बनवून अशा प्रकारे ही शेवभाजी बनवणार आहोत. तेल कमी आहे, शिवाय घरच्या घरी होते आणि चवीला तर भन्नाट लागते बरं का. आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर ही शेवभाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. एखादं फंक्शन असेल किंवा कार्यक्रम असेल घरी, तेव्हा तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि छान झणझणीत लागते. आणि ही शेवभाजी बनवताना जो आपण शेव वापरणार आहोत तो तळलेला नाही आहे, डायरेक्ट बेसन पिठाचा शेव आपण आमटीमध्ये घालणार आहोत. त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण खूप कमी आहे या रेसिपीमध्ये. आता शेवभाजी आपण करताना बाहेरून शेव विकत आणतो आणि नंतर मग त्याची भाजी बनवतो. आता शेव तुम्हाला माहीतच आहे, बाहेर बनवलेला असतो, तो पाम तेलामध्ये वगैरे बनवलेला असतो. आणि आपल्या डोक्यात हे विचार तर येतच असतात. आणि तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचं असेल तर ही घरच्या घरी बनवलेली तुम्ही शेवभाजी नक्कीच बनवू शकता. चला तर मग वेळ न लावता ह्या शेवभाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण या शेवभाजी बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथं एक 4 चमचे होईल इतकं सुक्या खोबऱ्याचे काप मी घेतलेले आहे. त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी ओली कोथिंबीर घेतलेली आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि ह्याला मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं. अगदी जास्त पण मसाल्याची गरज लागत नाही या भाजीमध्ये. त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. आता तेलाचं प्रमाण तुम्हाला जास्त पाहिजे असेल, म्हणजे वरती तर्री वगैरे पाहिजे असेल, तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता. तर इथं मी 3 ते 4 चमचे तेल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, ताजा कढीपत्ता, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर तुम्हाला माहीतच आहे, मीठ टाकल्यानंतर कांदा पटकन भाजला जातो, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचा आणि कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आपला कांदा भाजला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो. तर टोमॅटो मी अगदी बारीक चिरलेला नाही आहे, थोड्या मोठ्याच फोडी ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण जेव्हा शेवभाजी बनवतो ना, तेव्हा शेवेसोबत ते टोमॅटोच्या मोठ्या फोडीसुद्धा आपल्या खाताना छान लागतात. त्याच्यामुळे थोडे मोठेच टोमॅटोच्या फोडी मी टाकलेल्या आहेत. आणि टोमॅटोच्या फोडी पूर्ण मऊ होईपर्यंत फोडणीत परतायच्या नाही आहेत, 1 मिनिटभर परतायच्या. त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे. तर इथं मी 2 चमचे होईल इतकं लाल तिखट वापरलेलं आहे. तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवलेलं होतं ते फोडणीमध्ये मी टाकलेलं आहे. खोबऱ्याचं वाटण फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची आहे आणि 1-2 मिनटं या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर बाजूने तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता याच्यामध्ये मी सुहानाचा 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गरम मसाला वापरू शकता. मसाला टाकून परत 1 मिनिटभरासाठी ही फोडणी परतून घ्यायची. साईडून छान तेल सुटलेलं आहे. तर आपण कोणतीही ग्रेव्ही, कोणतीही मसाल्याची भाजी बनवताना तेव्हा मसाल्याला असं साईडून तेल सुटेपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, म्हणजे त्या ग्रेव्हीची किंवा भाजीची चव खूप छान येते आणि छान वरती तर्रीसुद्धा येते. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी. तर तुम्हाला जेवढं शेवभाजी बनवायची आहे त्याच्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे. तर मी 2 ग्लास होईल इतकं पाणी टाकलेलं आहे. आता ह्याला उकळण्यासाठी ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपण शेवेची तयारी करूया. तर शेव बनवण्यासाठी इथं 4 ते 5 चमचे बेसन घेतलेलं आहे. अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पाव चमचा होईल इतका ओवा, पाव चमचा लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये टाकायचे हळदसुद्धा टाकायची आहे. तर अगदी 1-2 चिमूट होईल इतकी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर लाल तिखट मी ग्रेव्हीमध्ये जास्त टाकले, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं वापरलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण मॅनेज करू शकता. आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकला आहे आणि 1 चमचा कच्चं तेल टाकलेलं आहे. आता तेल टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी शेव बनवण्यासाठीचं मिश्रण पाणी टाकून बनवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं पातळच हे मिश्रण ठेवायचं आहे. चकलीसाठी वगैरे पीठ मिळतो तसं घट्ट ठेवायचं नाही आहे. आणि इथं मी मोठ्या शेवेचा साचा घेतलेला आहे
आता याच्यामध्ये आपण जे बेसनचं मिश्रण बनवलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्यानं। तर कन्सिस्टन्सी तुम्ही बेसनची बघून घ्या, जास्त पातळ पण ठेवू नका। अशा प्रकारे किंचित पातळ असं बेसनचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी साच्यामध्ये सर्व बेसन भरून घेतलेलं आहे। आता इकडं मी जी पाणी टाकून ग्रेव्हीला उकळी यायसाठी ठेवून दिलेली होती, छान उकळी आलेली आहे आणि वरती तर्री सुद्धा आलेली आहे। थोडंसं पळीने मी याला ढवळून घेतलेलं आहे आणि टोमॅटोच्या ज्या मोठ्या फोडी होत्या तुम्हाला दिसतच असतील, छान वरती तरंगतायत आणि ते शेवेसोबत खूप छान लागतात, त्याच्यामुळे टोमॅटोच्या फोडी मोठ्याच ठेवा। आता आपण जो शेव साच्यामध्ये भरून घेतला होता तो या ग्रेव्हीमध्ये गाळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे, लो ठेवू नका। आणि अशा प्रकारे पूर्ण मी साच्यामधून ह्या शेव गाळून घेतलेला आहे। शेव टाकल्या टाकल्या लगेच हलवायला जाऊ नका, एक अर्धा ते 1 मिनिट थोडंसं याला उकळी येऊ द्या आणि नंतरच मग थोडंसं पळीनं हलवला तरी चालेल। परत राहिलेलं मिश्रण सुद्धा मी साच्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा शेव या ग्रेव्हीमध्ये किंवा आमटीमध्ये गाळून घेतलेला आहे। 1 मिनिटभरानंतर हलक्या हाताने ह्याला ढवळून घ्यायचं आहे, सारखं पण ढवळू नका, कारण आपण बेसन डायरेक्ट या ग्रेव्हीमध्ये गाळलेलं आहे, त्याच्यामुळे कधी कधी शेव कुस्करण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे 1-2 मिनिटानंतर अशा प्रकारे ढवळून घ्या आणि अजिबात शेव तुटत वगैरे नाही आहे, पाहू शकता। आणि किंचित चिमूटभर सोडा टाकल्यानं छान शेव फुगलेला सुद्धा आहे आमटीत टाकल्यानंतर। आणि पाहू शकताय आपण तळलेला शेव वापरून शेवभाजी करतो, कधीतरी तुम्ही ही शेवभाजी सुद्धा ट्राय करा, खूप छान लागते आणि आपण शेव तळलेला नाही आहे। आणि पाहू शकताय शेव अजिबात कुस्करलेला वगैरे नाही, तुम्हाला दाखवते मी। आता एक 2-3 मिनिटं छान याला उकळी येऊ द्या। मी एक 2 ते 3 मिनिटं याला उकळी आणून घेतलेली आहे आणि शेव सुद्धा आपला छान शिजलेला आहे आणि बेसन शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, तुम्हाला माहितीच आहे। आणि शेव शिजल्यानंतर ग्रेव्हीची जी थिकनेस आहे ती वाढते, त्याच्यामुळे थोडंसं पहिल्यांदा ग्रेव्ही पातळच ठेवा आणि वरून छान ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली शेवभाजी अशा प्रकारे तयार आहे। थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, कशी बनलेली आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। आता इथं मी सर्विंग बाउलमध्ये शेवभाजी काढून घेते, वरून छान ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने शेव न तळताच बनवलेली झणझणीत अशी आपली शेवभाजी तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। चला तर मग पटकन ही शेवभाजी ट्राय करा आणि झटकन कमेंट करून सांगा कशी झाली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। चला मग पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसह एका नवीन भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।